102.7 मेगाहर्ट्झवर हे आकाशवाणीचे यवतमाळ केंद्र आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी यवतमाळ केंद्राचे कार्यक्रम. शेतकरी बंधू आणि भगिनींचा कार्यक्रम आपलं घर आपलं वावर या कार्यक्रमात आपलं स्वागत आणि सुमेध मुंगलेचा सप्रेम नमस्कार. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना मिळेल पेन्शनचा आधार, शेतकरी नाराही निराधार, सुखाशी नात जोडले जाई, म्हातारपण खुशाल होई, सुरक्षित होई अन्नदाता, सुरक्षित होई अन्नदाता. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित. आणि 60 वर्ष वयापासून 3,000 रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित. 55 रुपये ते 200 रुपयापर्यंत मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात 18 ते 40 वर्ष वयाचे शेतकरी. या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान. सर्व शेतकरी बंधू भगिनींनी या योजनेच्या लाभाकरिता जनसेवा केंद्रात जावे आणि आपले निशुल्क नोंदणीकरण करावे. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना, अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार, पेन्शन त्याचं भविष्य सुरक्षित साकार. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, यानंतर कार्यक्रमात ऐकूया मिश्र पिकाची लागवड करणारे प्रगतिशील शेतकरी मंगेश माणिकराव मलकापुरे, मुक्काम पोस्ट कात्री, तालुका कळंब, जिल्हा यवतमाळ यांची सुमेध मुंगले यांनी घेतलेली मुलाखत. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपलं घर आपलं वावर या कार्यक्रमामध्ये आपण शेतकऱ्यांच्या, तज्ज्ञांच्या, श्रमिकांच्या, कष्टकऱ्यांच्या मुलाखती घेत असतो. त्या मुलाखतीच्या माध्यमातून ते आपले अनुभव या ठिकाणी येऊन कथन करत असतात आणि या अनुभवाचाच फायदा आपल्याला आपल्या शेतीमध्ये होत असतो. तर आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत मुक्काम पोस्ट कात्री, तालुका कळंब, जिल्हा यवतमाळवरून मंगेश माणिकराव मलकापुरे. चला तर त्यांच्याशी बातचीत करूया आणि जाणून घेऊया त्यांचे शेतीविषयी अनुभव. नमस्कार. नमस्कार मंगेशजी, मला सुरुवातीला सांगा की तुमच्याकडे शेती किती आहे? सर, माझ्याकडे शेती एकूण 4 एकर शेती आहे. अच्छा. ती शेती कोरडवाहू शेती आहे आणि त्या शेतीमध्ये मी उपजीविका आणि माझा उदरनिर्वाह करत असतो. अच्छा. तर 4 एकर शेती ती कोरडवाहू आहे. कोरडवाहू शेती आहे. आणि या शेतीमध्ये मग तुम्ही विहीर वगैरे काही खोदण्याचा विहीर योजनेमधून लागली होती, पण काही कारणास्तव माझी राहिली. पुढच्या टप्प्यात मी माझं विहीर पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत. बरं. तुमचं शिक्षण वगैरे किती झालं? माझं शिक्षण पोस्ट ग्रॅज्युएशन प्लस D.Ed झालेलं आहे. अच्छा, D.Ed झालेलं आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन कशामध्ये? MA मध्ये झालं आहे. MA मराठीमध्ये झालेलं आहे. तर तुमचं शिक्षण बरंचसं झालेलं आहे. तर मग तुम्ही नोकरीचे माझे प्रयत्न अजून पण चालू आहे आणि अविरत चालू आहे. जोपर्यंत मला नोकरी मिळत नाही अशी आशा पकडून अजून मी शिक्षणाचा ध्यास सोडलेला नाही आणि पुढे अविरत चालू राहील. बरं. शिक्षणासोबतच माझा शेतीचा ध्यास हा मी जोपासलेला आहे आणि त्या माध्यमातून शिक्षण घेता घेता माझं शेतीचं पण काम चालू आहे आणि त्याच्यावर माझी उपजीविका चालू आहे. बरं. तर सोबत तुम्ही शेतीसुद्धा करता? हो. तर शेतीला जोडधंदा वगैरे काही आहे का? शेतीला जोडधंदा माझ्याकडे सुरुवातीला शेळ्या होत्या. मी शेळी पालन केलं आहे बऱ्याच वर्षापर्यंत. मधामध्ये माझ्या आईची तब्येत बिघडल्यामुळे ती शेती म्हणजे शेळीपालन जे आहे मी सोडलं आहे. त्याच्यानंतर मला पोलीस पाटील म्हणून एक नोकरी लागली. त्याच्यामुळे मला वेळ भेटला ना, त्याच्यामुळे ते फक्त मी फोकस माझ्या शेतीवर ठेवला आणि माझ्या अभ्यासावर ठेवला. माझं शिक्षण आणि शेती हे दोन माझं आता सध्या चालू आहे. बरं. शेळी पालनाचा अनुभव कसा राहिला तुमचा? शेळी पालनाचा उत्तम अनुभव राहिला आणि त्यामुळे मला उत्पन्न फार चांगल्या पद्धतीने मी उत्पन्न काढलं आणि माझा जो उदरनिर्वाह किंवा घरचं मेंटेनन्स आहे त्यामुळे मी बराच सांभाळू शकलो. पण माझ्या काही कारणास्तव मला शेळीपालन मागे टाकावं लागलं आणि मला शेतीवर फोकस करावं लागलं आणि आता सध्या मी शेती आणि शिक्षण या दोन्ही गोष्टी माझ्या आता चालू आहे. बरं. शेतीमध्ये मग कुठले पीक घेत असतात? शेतीमध्ये माझे सोयाबीन, तूर, कापूस
हिवाळी जो हरभरा असतो, हरभरा पण हे घेत असतो. अच्छा, रब्बी मोसमामध्ये तुम्ही हरभरा हरभरा आणि गहू पण घेता. गहू पण घेतो. बरं. तर यामध्ये मग पाणी कुठून मिळते तुम्हाला मग? पाणी हे आम्ही बाजूचे जे शेतकरी असतात तर त्यांच्यासोबत ते आमच्यासोबत सहकार्य करतात, आम्ही त्यांना सहकार्य करतो. या सहकार्याच्या माध्यमातून आम्ही एकमेकाची शेती करत असतो. त्या माध्यमातून त्यांच्या विहिरीहून आपण पाणी घेतो आणि पाण्याच्या माध्यमातून आपण आपलं स्वतःचं पीक घेतो आणि त्यांना पण सहकार्य होतं आणि आपल्याला पण सहकार्य होते. तर आता यावेळेस तुम्ही तुमच्या शेतामध्ये कुठली पिके लावली? आता यावर्षी सध्या माझ्या शेतामध्ये कापूस आणि तूर आहे. कापूस तूर कशी आहे मग? खूप छान अशा प्रकारची माझी कापूस आहे आणि तूर पण खूप छान प्रकारची आहे. पिकाची स्थिती एकंदर पाहता चांगली आहे. काही रोग किडीचा प्रादुर्भाव सध्या आलेला आहे, पण तो कंट्रोलमध्ये होईल असं मला आशा आहे. अच्छा, मग त्यासाठी तुम्ही कुठली उपाययोजना करता? त्याच्यासाठी जे आपले कृषी अधिकारी आहे किंवा जे अन्य काही जे कृषी तज्ज्ञ आहेत समजा त्याच्याकडून सल्ला घेऊन आपण ती फवारणी करत असतो आणि त्याच्यात कंट्रोल मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. बरं. तर हे झालं किडी आणि रोगाचा प्रादुर्भाव, परंतु शेतीमध्ये तणसुद्धा नियंत्रण करणं हे महत्त्वाची बाब आहे. तर तुम्ही मग या पिरियडमध्ये तण नियंत्रण कसं करता? सध्या अशी परिस्थिती आहे की आपल्याला मजूर मिळत नाही. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मजुराचा आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मजुरी वाढलेली आहे, सोबतच आपल्याला मजूर वेळेवर भेटत नाही. मजूर वेळेवर भेटत नसल्या कारणाने आपल्याला जो नियंत्रण असलेला प्रभाव म्हणजे नियंत्रण जो करण्याचा जो प्रयत्न करतो तो होत नाही. त्याच्यामुळे आपल्याला नाइलाज असतो तणनाशक आपल्याला फवारावं लागतं. अच्छा, आपल्याला म्हणजे आपल्या मनात जरी नसताना आपल्याला त्याची फवारणी करावं लागते, कारण की जर तण वाढलं समजा तर पिकाला खूप मोठं नुकसान होईल. नक्कीच. त्याच्यामुळे जे तणनाशकाचा वापर आहे सगळ्यात जास्त आम्ही आता करण्याचा प्रयत्न, त्याच्यामुळे तण जे आहे ते नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहोत. बैलाच्या सहाय्याने सुद्धा आपण डवरणी करून तण नियंत्रण करू शकतो. बिलकुल. तर तुम्ही बैलाची मदत घेत नाही? घेतो बैलाची पण मदत घेतो, कारण की जे आहे समजा बैल डवरणी जे आहे समजा फक्त 2 तासाच्या मदतीतून आपण करत असतो. पण पराठीच्या जे तासानं आहे समजा तर जे झाडाखाली तण असतं ते त्याचं नियंत्रण करण्यासाठी तरी आपल्याला तणनाशक मारण्याची गरज आहे किंवा पडतेच. तर मग यावर तणनाशक मारल्यामुळे पिकावर काही त्याचा परिणाम होतो? आहे, पण आपल्याला त्यानुसार आपल्याला जो कृषी अधिकारी आहे समजा, जे कृषी तज्ज्ञ आहे समजा, त्यांचा सल्ला घेऊनच आपण फवारणी करत असतो. आपल्या मनानं किंवा आपल्या मताने आपण कोणतेही काम करत नाही. बरं, तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेता? बिलकुल. तुम्हाला काय वाटतं, तणनाशक मारणं गरजेचं आहे की नाही? कशी काळाची गरज बनली असल्यासारखी आहे, कारण की मजुराचा जो विषय आहे समजा तो मजूर महत्वाचा आहे ना. तणनाशक नियंत्रण म्हणजे मजूर महत्वाचा. मजूर वेळेवर भेटत नाही. मजूर वेळेत न मिळाल्यामुळे आपल्याला ते तणनाशकाची गरज आहेच असं मला वाटते. बरं. त्यासोबत निसर्गावर सुद्धा काही शेतकरी अवलंबून असतात. बिलकुल. कोरडवाहू शेतीवाले पूर्ण निसर्गावर शेतीवर अवलंबून असतात आणि ते निसर्ग शेतीवरच ते सर्व काही त्यांचं अवलंबलेलं असतं. पावसाचा लहरी पण आहे, पावसाचा किंवा वेळेवर म्हणजे पीक काढण्यावर येत असताना किंवा पीक भरत असताना पाऊस चालला जातो किंवा अति पाऊस होतो. तर मग अशा वेळेस तुम्ही काय करता? वेळेवर जर पाऊस गेला त्याच्यासाठी ते जे बांध करणे, त्याला काय म्हणतो आपण सारण्या फाडणे व्यवस्थित, जेणेकरून त्याचा शेतीचा जो ओलावा आहे समजा ओलावा कसा टिकून राहता येईल त्याच्यावर फोकस करणे. अच्छा. काही मग बैल वगैरे आहे का तुमच्याकडे? नाही, भाड्यानं सर्व शेती मी भाड्याच्या बैलाने करत असतो. अच्छा. म्हणजे तुम्ही दुसऱ्यांकडून बैल आणून मग तुम्ही भाडे तत्वावर शेतीची मशागत करता. तर पीक लागवड कशा पद्धतीची असते तुमची? तूर म्हणा किंवा कपाशी म्हणा, हे कशा पद्धतीने तुम्ही म्हणजे त्याची टोकन पद्धतीने करता की पूर्ण एकंदर पेरीव पद्धतीने सारखं? असं पेरी पद्धतीसारखं ज्याला आपण लावण पद्धती म्हणतो, तास लावण पद्धती म्हणतो, पेरी पद्धती म्हणतो, त्याच पद्धतीने आपण लावत असतो. तुमची कपाशी तशी असते? सरी वरंब्या वगैरे करता तुम्ही त्याच्यावर? वरंब्या म्हणजे नाही, वरंब्यात नाही केलं, पण आता जर पाऊस जास्त झाला समजा, पाऊस जर कमी झाला जास्त झाला समजा तर ते वरंब्या करणं आवश्यक असते. ज्यावेळेस आपल्याला आवश्यकता पडेल त्यावेळेस आपण करण्याचा प्रयत्न करू. अच्छा, त्या पद्धतीची तुमची लागवड असते. तुरीची लागवड मग कशी असते तुमची? तुरीची लागवड ज्या पद्धतीने पेरल्या जाते त्याच पद्धतीने आपण तुरीची लागवड पण करत असतो. अच्छा. उत्पन्न होते का तुम्ही? उत्पन्न आपण मेहनत केली तर उत्पन्न नक्कीच निघते, फक्त मेहनतीच फळ आहे ते. मेहनत जेवढी कराल तेवढं उत्पन्न आपण काढू शकतो. बरं. आणि हे करत असताना तुम्ही इतर पिकं घेण्याचा काही विचार आहे का डोक्यामध्ये? इतर पिकं माझ्याकडे विहीर नसल्या कारणानं त्याच्यामुळे मी याच्यावर अजूनपर्यंत विचार केला नाही. ज्यावेळेस माझ्या शेतात विहीर होईल त्यावेळेस मी त्या पद्धतीचा अवलंब करेल की अदर कोणतं पिकं घेता येईल आपल्याला. माझ्या डोक्यामध्ये तसा विचार आला नाही की कारण पाणीच नाही तर पिकं घ्यायची कशी, पीक कशी घ्यायची
असा प्रश्न निर्माण होतो. त्याच्यामुळे जोपर्यंत माझ्या शेतात विहीर होत नाही तोपर्यंत मी त्या गोष्टीचा विचार अजूनपर्यंत केला नाही. विहिरीसाठी काय तुमच्या प्रयत्न चालू आहे का? विहिरीसाठी विहिरीसाठी जो योजना आहे मनरेगा, त्या माध्यमातून माझ्या विहिरीला मला लागली होती. त्या योजनेत माझी विहीर लागली होती. काही कारण असतो ती विहीर सगळं काही झालं आहे, पण ते विहीर अजूनपर्यंत आली नाही. कारण की त्यावेळेस रेतीचा वगैरे जे समजा साठा कमी होता किंवा नव्हती मिळत, त्याच्यामुळे ते काम मी थांबवलं. कारण की खड्डा खोदून बुजण्यापेक्षा न केलेली बरी असा मी विचार केला. त्याच्यामुळे माझ्या शेतात विहीर झाली नाही. जर पुन्हा कधी तुम्हाला तसा प्रसंग आला समजा तर मी नक्कीच माझ्या शेतात विहीर करेल आणि त्याच्यानंतर मी समोरच्या पिकांचा विचार करेल. म्हणजे एकंदरीतच शेतीसाठी पाणी खूप महत्वाचा घटक आहे. बिलकुल. पाणी जर नसलं तुम्ही कुठली पिकं घेऊ शकत नाही. अवांतर पिकं आपल्याला जास्तीचं किंवा म्हणजे आपल्याला जे आधुनिक पिकं आहे समजा, जे पारंपरिक पिकं सोडून जी आधुनिक पद्धतीची शेती म्हणतात ते आपल्याला करता येणं मला वाटतं अशक्य आहे. बरं. काही तुमचे काही छंद वगैरे आहे का मग? छंद म्हणजे समजा शेती आहे, अभ्यास आहे, त्याच्यानंतर आपल्याला जर समजा सामाजिक बांधिलकी आहे, समजा समाजात जे आपल्याला काय करता येईल, समजा समाजाशी कसं निगडीत राहता येईल किंवा समाजात आपल्याला काय चांगलं करता येईल, काय फोकस कोणत्या गोष्टी आपल्याला आणता येईल गावामध्ये, कोणत्या गोष्टी करता येईल समजा, याच्यावर जास्त फोकस असतो. आणि जे काही गावात चांगल्या चांगल्या गोष्टीचा म्हणजे जो होत आहे समजा त्याला सपोर्ट कसा करता येईल, त्याला उंचवता. जसं एज्युकेशन फील्ड आहे समजा, गावातल्या काही इतर गोष्टी आहे समजा, त्या जे तरुण मुलं आहे समजा त्यांना कसं मार्गदर्शन करता येईल, ज्या काही योजना राबवल्या जातात गव्हर्नमेंटकडून त्या सांगण्याचा प्रयत्न आपण तरुणाला असतो समजा. किंवा दुसरी गोष्ट म्हणजे असं ज्यांना म्हणजे व्यसन आहे, व्यसनाधीन जी तरुण पिढी झालेली आहे आजकालची, त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न, वारंवार त्यांना समजूत काढण्याचा प्रयत्न माझ्या माध्यमातून मी वारंवार करत असतो. अच्छा, या पद्धतीत तुम्ही समाजकार्य सुद्धा करण्याचा प्रयत्न करतो. तर शेती संदर्भात तुम्ही समाधानी आहात का? मी शेती संदर्भात नाही समाधानी म्हणता येणार नाही, पण जेवढं मेहनत करतो त्या मेहनतीचं फळ मला मिळतं. मला एवढं तरी आजच्या समाधान तर कधीच माणसाला किती दिलं समजा तरी त्यामध्ये समाधान माणसाला राहत नाही, पण समाधान मानून घ्यावं लागतं. अच्छा, समाधान मानून घ्यावं लागतं, कारण आपल्याकडे तशी परिस्थिती नाही आहे शेतीची. जेवढ्यात आहे तेवढ्यात भागवणं ज्याला म्हणतो आपण, आणि त्याच्यातच आपल्याला समाधान मानणं, हे मानून घेणं आहे. समाधान कधी माणसाला मिळत नसतं. अच्छा, परंतु काय होते की कधी कधी शेतकऱ्यांचं पीक निघते. बिलकुल. तर शेतकऱ्याचं पीक निघल्यावर अचानक बाजारभाव कमी होते. बिलकुल बिलकुल. त्यावेळेस तुम्ही पीक विकता की तसं साठवणूक करून ठेवता? हा तर सगळ्यात मोठा म्हणजे आपला दुर्दैवी आहे. म्हणजे शेतकरी याच गोष्टीसाठी सर्वात मोठं दुर्दैव म्हणजे हेच आहे, आपल्या देशाचं म्हणता येईल, माझ्या एकट्याचं नाही, पूर्ण देशाचं दुर्दैव हेच आहे. सगळं काही होतं पण बाजारभावच मिळत नाही. यासाठी मीच एकटा दोषी नाही, तर सर्व सिस्टम याला दोषी आहे असं मला म्हणावं लागेल. कारण की जे शेतकऱ्याला जी गोष्ट महत्त्वाची आहे, कारण आज म्हणजे प्रत्येक गोष्टीचे भाव वाढलेले आहे, खताचे, बियाण्याचे, फवारणीचे, कीटकनाशकाचे, सगळ्याच गोष्टीचे आज भाव वाढला. त्या तुलनेत जर आपण बाजारभाव बघितला समजा तर त्या तुलनेत फार म्हणजे काहीच नाही, नगण्य असा बाजारभाव असा आहे असं मला तरी वाटते. त्याच्यामुळे तरी याच्यावर सरकारने विचार करावा आणि योग्य जो बाजारभाव आहे, योग्य बाजारभाव जो शेतकऱ्याला देण्यात यावा अशी माझी कळकळीची विनंती आहे. तर मंगेशजी, तुम्ही आमचे रेडिओचे कार्यक्रम ऐकत असता? हो बिलकुल. यामध्ये कुठले कार्यक्रम ऐकता? किसान वाणी, आपलं घर आपलं वावर, यासारखे गझलाचे कार्यक्रम, जे काही गाण्याचे कार्यक्रम असतात ते नेहमी ऐकत असतो. अच्छा, या वळणावर तुम्हाला काय ऐकायला आवडेल? गझल, भावगीत मला सर्वात जास्त आवडतं. अच्छा, तर मग या वळणावर तुम्ही काय गझल ऐकणार आहात? बिलकुल, मराठी गझल. हो. चला तर ऐकूया तुमच्या आवडीची ही भीमराव पांचाळे यांच्या आवाजातील ही मराठी गझल. तुम्हाला काय वाटते की शेतकऱ्यांनी त्यांची प्रगती होण्यासाठी त्यांनी काय करायला पाहिजे? सांगायचं झालं तर शेतकऱ्यांची एकीकरण नाही आहे. शेतकऱ्यांनी एकत्र यायला हवं. ज्या पद्धतीने प्रत्येक बिझनेस, प्रत्येक गोष्टी, प्रत्येक क्षेत्रात लॉबी आहे, त्या पद्धतीने शेतकऱ्याची कुठेही लॉबी आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यामुळे कुठेही आपल्याला शेतकरी विरोध करताना दिसत नाही. जे गव्हर्नमेंट ज्या पद्धतीने आपल्याला कोणत्याही गोष्टी लादल्या जातात त्या पद्धतीने त्याचा विरोध कसा करता येईल किंवा ते चांगलं आहे तर ते कसं एकत्रित सामावून घेता येईल, किंवा ज्या पद्धतीने जसा भाव आहे समजा तो कोणीच बोलायला तयार नसतं. एक शेतकरी बोलतो, बाकीचे चुपचाप असतात. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना शेतीचा जर विकास करायचा तर शेतकऱ्याला एकत्र येणं खूप महत्त्वाचं आहे. ही काळाची गरज आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी
आपल्याला जर शेती सुधारायची असेल किंवा विकसित करायची असेल किंवा आधुनिक तंत्रज्ञान आणायचं जोपासायचं जर असं समजा, तर शेतकऱ्याला कृषी तज्ज्ञांचा कृषी तज्ज्ञ आहे, कृषी जे अधिकारी असतात, जे कृषी संबंधित जेवढे काही माध्यम आहे, मीडियम आहे, त्या सर्वांना एकत्रित आणणे आणि शेतकऱ्यांना एकत्रित आणून त्याचा जो सल्ला आहे समजा सल्ला घेणे आणि त्याची चिकित्सा करणे आणि खरं सांगायचं सर तर शेतकऱ्याला एकत्र येणं खूप महत्त्वाचं आहे आणि काळाची गरज आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यामध्ये काही ना काही बदल घडून येईल, नक्कीच येईल. नक्कीच. तुम्ही तरुण आहात बिलकुल. आणि काहीतरी नवीन करण्याची तुमच्यामध्ये उमेद आहे. बिलकुल. तर तुमच्यासारखे जे तरुण शेतकरी शेतीमध्ये येऊ पाहत आहे, बिलकुल, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? सगळेजण आजकाल पैशाच्या मागं, नोकरीच्या मागं धावत आहे. त्याच्यामुळे शेती मागं पडत आहे. नोकरी प्रत्येकाला मिळेल असं नाही. त्याच्यामुळे आपण हेच वय आपलं असतं अभ्यास करण्याचं, हेच वय असतं शेती करण्याचं. जर आजच शेती नाही तर उद्या काय येईल, उद्या नोकरी नाही लागली तर काय करायचं. म्हणजे सोबतच आपल्याला शेती नोकरी तर करायचीच आहे आपल्याला. त्याच्यासाठी आपल्याला होप्स तर आहेच, आपल्या आशा तर आहेच, आपल्याला नोकरी लागली पाहिजे असं कोणाला नाही वाटत, प्रत्येकाला वाटतं. पण सोबतच आपल्याला जो पारंपरिक व्यवसाय आहे ज्याच्यावर आपला उदरनिर्वाह चालतो त्याच्यावरच आपलं काही ना काही 10%, 20%, 25% आपलं त्याच्यावर फोकस असला पाहिजे, जेणेकरून आपल्याला पुढं जर आपल्याला नाही नोकरी लागली समजा तर आपल्याला ते शेती करता आली पाहिजे, काहीतरी त्याच्यातलं कळलं पाहिजे. तर नोकरीसोबतच धंद्यासोबतच आपल्याला शेतीचा सुद्धा जोडधंदा आपल्याला असणं आवश्यक आहे. म्हणजे एक बी प्लॅन म्हणून तुम्ही बी प्लॅन म्हणून आपण त्याच्याकडे बघितलं, 100% बघितलं पाहिजे. अच्छा. तर मंगेशजी, तुम्ही तुमचे या ठिकाणी विचार, तुमचे अनुभव कथन केले आणि अत्यंत मार्मिक आणि शेतकऱ्याच्या हितावर तुम्ही या ठिकाणी वक्तव्य केलं, त्याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीने आपले आभार मानतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आताच आपण मिश्र पिकाची लागवड करणारे प्रगतिशील शेतकरी मंगेश माणिकराव मलकापुरे, मुक्काम पोस्ट कात्री, तालुका कळंब, जिल्हा यवतमाळ यांची सुमेध मुंगले यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. हर जोखिम से निकल कर फसल आए, सुरक्षित हो जाए, फसल बीमा से हर किसान अब आत्मनिर्भर हो जाए. संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है. अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं, अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं, क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा. बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा. योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान. अब आपकी है बारी. नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण. फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण. प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच. कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार. आत्ताच आपण आपलं घर आपलं वावर हा कार्यक्रम ऐकलात. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, पुन्हा भेटूयाच पुढील कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत मी सुमेध मुंगले घेतो आपली रजा. नमस्कार.